गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील नगरम ग्रामपंचायत अंतर्गत अनेक ठिकाणी रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून आजपर्यंत अनेक भागात पक्का रस्ता तयार करण्यात आलेला नाही। परिणामी वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून दुचाकी व चारचाकी वाहने वारंवार चिखलात अडकत आहेत। त्यामुळे नागरिकांची ये-जा करताना मोठी गैरसोय होत असून वाहतुकीवरही परिणाम होत आहे। दरम्यान परिसरातील नाल्यांची साफसफाई आणि देखभालही होत नसल्यामुळे ठिकठिकाणी घाण साचली असून साप व इतर प्राणी दिसण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। लहान मुले आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही यामुळे गंभीर बनला आहे। या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ रस्त्याचे बांधकाम व नाल्यांची साफसफाई करावी अशी मागणी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे। सिरोंचा तालुका प्रतिनिधी रवि वारसागड़ी यांची रिपोर्ट। ये हमारे यहाँ ग्राम पंचायत के सामने से जो रोड है, लेकिन अभी कम से कम 3 साल पहले नहीं किया, ये डैमेज हो गया था। जब से अभी नहीं किया, अभी तक हम हर मीटिंग में नहीं किया, बताया था ऐसा प्रॉब्लम चल रहा है, गाड़ी नहीं किया, सबका अभी गिर रहा बोल के नहीं किया, बता दिए तो भी नहीं किया। अभी तक कोई भी नहीं किया, कोई इंटरेस्ट नहीं लिया, अभी तक ऐसे ही छोड़ दिया था। कल रात में 12:30 बजे को मेरा भी गाड़ी गिरा था, हाउसिंग डैमेज हो गया था। अभी इसका कौन रिस्क लेता ये तो मेरे को समझ में नहीं आ रहा है। अभी कोई नहीं किया, बांधते क्या नहीं बांधते, अभी कितने लोग मरते क्या, ऐसा समझ ये हो रहा है। इसके लिए नहीं किया, थोड़ा हमको ये बांध के दिए तो अच्छा होता हमारे लिए। और मीटिंग में भी हर महीने अभी जब भी मीटिंग लगाते तब नहीं किया, हम जाके अभी ऐसा नहीं किया, ये डैमेज है बोले, अभी ऐसा करना पड़ता बोले। अभी हमारा गाड़ी रहता, अभी एम्बुलेंस भी रहता, कुछ इमरजेंसी रहता, वो भी नहीं आ रहा। अभी अंदर घुसना बोले तो डर लग रहा। कम से कम आधा किलोमीटर पेशेंट को नहीं ले आ सकते, इसके लिए नहीं किया, बहुत तकलीफ हो रहा है। अभी ग्राम पंचायत वाले लोग नहीं किया, हमारे लिए थोड़ा बना के दिए तो अच्छा रहता। हर महीने अभी ग्राम पंचायत को पे मीटिंग पे बता के हमको हम ही तक रहे। अभी ग्राम सेवक को बताया, सरपंच को बताया, वार्ड मेंबर को बताया, सब आदमी को बताया, सब आदमी के बता के बार में नहीं किया, ऐसे ही कर रहा है। अभी वो ऐसा करके नहीं किया, वो तीन साल हो रहा है, 3 साल से ऐसे हो रहा है। अभी नहीं किया, 10-12 गाड़ी नहीं किया, फंस गया। अभी ये गाड़ी कल रात को 12 बजे बस के नहीं किया, अभी इसको नहीं किया, निकल रहे नहीं गाड़ी। अभी वो कौन करता है, सरपंच करते क्या, वार्ड मेंबर करते क्या, उसको सब लोग को नहीं किया एक्शन लेने का। अभी इसको काम को नहीं किया, जल्द से जल्द काम करने के तो थोड़ा मेरा देखो करके देखो। अभी ग्राम पंचायत नहीं किया, अभी 11 बज रहे, ग्राम पंचायत भी चालू नहीं हुआ। हाँ, अभी ग्राम सेवक भी नहीं आ रहा है गाँव को। हाँ, कैसा अभी हमको थोड़ा काम नहीं किया, ग्राम पंचायत को ग्राम सेवक को फ़ोन किया तो नहीं किया। वो मैं कल आता, 2 दिन के बाद आता, 3 दिन के बाद आता, वो ऐसे ही बोल रहा है। मी सचिव ग्रामपंचायत पेंटिपाका हा माझ्या मुख्य साजा आहे। माझ्याकडे नगरम हा ॲडिशनल आहे आणि तसेच जिंगानूर पण ॲडिशनल आहे। विषय असा आहे की मी 7 दिवसामधून म्हणजे 5 दिवसाचा आठवडा आहे आमच्याकडे, तरी पण आपण 3 पंचायतीचे चार्ज असल्यामुळे आपण हप्त्यातून 2 दिवस ग्रामपंचायतीला आपण देत आहोत। आणि जे नगरममधील जे समस्या आहेत ते जे आपल्याकडे जे नागरिकांच्या समस्या व्यक्त केलेल्या आहेत, तो समस्या म्हणजे कसं आहे, मी तिथं जॉईन होण्याआधी PMJYS किंवा CMJYS जो मुख्य रस्त्याचं काम चालू होता, तो जवळपास 6 महिन्यापासून बंद पडलेला आहे। आणि तो संबंधित कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो अजून त्या कामाला सुरुवात केलेली नाही आणि तो काम आमच्या एजन्सीचा नाही आहे। तो CMJY असेल किंवा PMJY असेल, आणि तो समस्या माझ्यासाठी पण घातकच आहे आणि गाववाल्यासाठी घातक आहे, पण तो समस्या माझ्या क्षेत्रातला किंवा माझ्या क्षेत्रातला आहे, पण माझ्या अधीन नाही आहे, माझ्या यंत्रणाच्या अधीन नाही आहे तो समस्या। आणि राहिला विषय जे आमच्या अंडरमधले जे समस्या आहेत ते आपण नाही का आपल्या परीने सोडवण्याचे प्रयत्न करत असावं। सर, आपल्या ग्रामपंचायत नगरम येथे 4 चपराशी असे बाबू 4 लोक आहेत म्हणते, पण 11:33 झाले तरी तिथं ते उघडण्यात आले नाही, याच्याबद्दल आपण काय बोलता? माझ्याकडे तसं वास्तविक नाही का, 2च कर्मचारी आहेत ग्रामपंचायतीचे, जे 4 कर्मचारी म्हणून राहिले। ते 4 कर्मचारी ते नियमित कर्मचारी नाही आहेत। आपल्याला कधी काम पडलं तर नाही का, जसं रोजगार सेवक आहे, कम्प्युटर ऑपरेटर आहे, त्यांना आपण बोलावतो। आणि जे आता उन्हाळा असल्यामुळे सकाळच्या वेळेला ते वसुलीसाठी वगैरे जाऊ शकते बोलते, कारण मार्चचा महिना असल्यामुळे नाही का, आता आपण म्हणत आहे 10-11 वाजेपर्यंत ऑफिस नाही खोललं आहे, ते होऊ शकते, कारण सकाळच्या वेळेला लोक भेटतात आणि सायंकाळला भेटतात।
त्याच्यामुळे ते वसुलीला वगैरे गेले असेल. पण शक्यतोवर नाही का मी त्यांना सांगून ठेवला की कमीत कमी आपण सकाळी 10 ते 12 2पर्यंत कंपल्सरी कर्मचारी राहावा असा माझा त्यांना सक्त निर्देश आहे. गावकरी म्हणत आहे की आज नाही रोजच उघडत नाही, याच्याबद्दल आपण काय बोलता? नाही असं होऊ शकतच नाही, कारण मी हप्त्यातून 2 दिवस जातो ग्रामपंचायतला. त्याच्यामुळे मला माहीत आहे ना. आणि माझ्या म्हणणं जर तुम्हाला चुकीचे वाटत असेल तर आपण गावातल्या एखादा सरपंच किंवा लोकप्रतिनिधींना पण विचारू शकतात की उघडत आहे नाही उघडत आहे, नाही का. आता तुम्ही 2 दिवस जाता, हां, त्याच्यात बाकीचे 4 दिवस. हां, 4 दिवस कर्मचारी कंपल्सरी त्यांना उघडून बसायलाच पाहिजे. हां, मग तेच आता मी सांगितलं आहे ना त्यांना, सकाळची वेळ तुम्ही वसुलीला जा, दुपारून एक कर्मचारी बसा ग्रामपंचायतला.